नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, कालची तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बातमी बघितलेली असेल मेगा भरतीच्या संदर्भामध्ये। आता मेगा भरतीच्या संदर्भात सारखं नवनवीन तारखा आलेल्या होत्या, पण आता यावेळेस राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांनी सेपरेट बैठक घेतलेली आहे प्रशासनाची, सामान्य प्रशासन विभागाची। आणि त्या बैठकीमध्ये आता मेगा भरतीच्या संदर्भात जो प्लॅन आहे त्या पूर्ण डिस्कस झालेला आहे। त्याच्यामुळे इथून पुढे कोणाला तरी माग 2-4 तारखा दिल्या होत्या आणि सरकारचं काय खरंय आणि सरकार गाजर देतय, मुळा, कांदा, लसूण काय देतय अशा प्रकारे जर कुणाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज असणार आहे। लक्षात ठेवा, आता रॅपिड सगळ्या गोष्टी होणार आहेत, एकदम फास्ट गोष्टी होणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही आतापासून तयारीला लागायचं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मागच्या वर्षीच राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की 1 जानेवारीच्या पुढचे जी पदं आहेत, म्हणजे 1 जानेवारी 2026च्या पुढची पदं हे सगळी एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत। आणि त्या बाबतीत सुद्धा निर्णय झालेला आहे, पदांचं डिवायडेशन सुद्धा केलेलं आहे। मेगा भरतीच्या माध्यमातून किती पदं भरले जातील, त्याच्यापैकी एमपीएससी मधून किती पदं भरले जातील याच्याबद्दल पूर्ण डिस्कशन त्या बैठकीमध्ये झालं आणि अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे। आता जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा झालेल्या आहेत, त्याच्यामुळं कुठंतरी आता मेगा भरतीला गती येणार आहे। त्यामुळे अभ्यासाची तुम्हाला तयारी करायची आहे, पण अभ्यासाची तयारी करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता आणि कोणत्या परीक्षा ह्या एमपीएससी मार्फत घेतल्या जातील आणि कोणत्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या जाणार नाहीत याच्याबद्दलची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे। त्याच्याबद्दलचं कन्फ्युजन अजून सरकारकडून दूर केलेलं नाहीये, काही गोष्टीमध्ये दूर झालेलं आहे, ते सगळं आपण डिस्कस करणार आहोत। आणि कोणते कोणते पद एमपीएससी मधून भरले जाणार, कोणते कोणते पद हे सरळ सेवा दुसऱ्या एखाद्या यंत्रणेकडून भरले जाणार याच्याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत। त्यामुळे जे सिरियसली कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असू द्या, प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळे तुमचे डाऊट्स जे आहेत ते डाऊट्स या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा ट्विट काय, आता याच्यामध्ये सुद्धा राज्य सरकारचे 2 वेगवेगळे ट्विट आहेत आणि दोन्हीमध्ये कन्फ्युजन आहे। मग नेमकं त्यातलं खरं काय मानायचं याच्याबद्दल सुद्धा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे। कारण एक सीएमओ महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयामधलं जे ट्विट आहे त्याच्यामध्ये वेगळी माहिती सांगितलेली आहे आणि दुसरी महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क कार्यालयाचं जे ट्विट ऑफिशियल पेज आहे ट्विटरचं याच्यामध्ये सुद्धा वेगळी माहिती सांगितलेली। आता बघा, हे महाराष्ट्र DGIPR म्हणजे माहिती व जनसंपर्क कार्यालय महाराष्ट्र शासन याच्यावर जे आहे तर शासनाची जी अधिकृत माहिती असते, सर्व घेतलेले निर्णय वगैरे सर्व आपल्याला याच्या माध्यमातून कळवले जात असतात। याच्यामध्ये बाकीचं बघा, मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक झाली, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सुमारे 70,000हून अधिक पदाची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे, हा पहिला मुद्दा सांगितलेला आहे। आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20,000 पदे भरली जाणार आहेत। म्हणजे याच्यामध्ये एकूण मेगा भरती 70,000 पदाची असणार आहे आणि त्यातले 20,000 पद हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरले जाणार अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते। प्रशासनाची बैठक घेतलेली, मंत्रिमंडळ बैठक नव्हती। प्रशासनाच्या बैठकीत झालेले निर्णय हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयापेक्षा सुद्धा गतिमान असतात, हे लक्षात ठेवा। दोन्ही मधला फरक समजून घ्या, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता त्यामुळे हा फरक तुम्हाला माहिती असेल। शेवटी मंत्र्यांनी एखादा निर्णय घेणं, आश्वासन देणं आणि सामान्य प्रशासन विभाग, सचिव वगैरे यांनी एखादं आश्वासन देणं याच्यामध्ये खूप फरक असते। ह्याच्यात वेगवान होत असतात गोष्टी प्रशासनाने ज्यावेळेस निर्णय घेत असतात तेव्हा। दुसरं सीएमओ महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचं जो ऑफिशियल पेज आहे, दोन्ही सुद्धा ऑफिशियल पेज आहेत, पण कन्फ्युजन त्यांचं झालं असेल म्हणून 2 निर्णय वेगवेगळे आले। याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा, राज्यात 70,000हून अधिक पदाची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे 50,000 पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेर 20,000 पदांचा समावेश असणार आहे। यांनी तर गेमच पलटवला, उलटच केलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोग 50,000 पदाची मेगा भरती घेणार असं सांगितलंय आणि 20,000 पद हे आयोगाच्या बाहेर असणार आहेत हे सांगितले। दोन्हीमध्ये सत्य कोणतं? एक, आपण जरी सद्विवेक बुद्धीला आपल्या प्रश्न जरी विचारला तुम्ही तर तुमच्याकडे एक गोष्ट तर तुम्हाला फिक्स लक्षात येईल। कोणती गोष्ट लक्षात येईल की बाबांनो, ही जी भरती आहे ही भरती एवढे मोठ्या पदाची एमपीएससी सोबत 50,000ची घेणं हे कुठंतरी मला लॉजिकली योग्य वाटत नाही। त्यामुळे सीएमओ महाराष्ट्राचं जे ट्विट आहे
याच्यामध्ये कुठंतरी त्यांच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं असेल. आता हे काय डिसिजन वेगवेगळे घेतलेत असं नाहीये, चुका प्रत्येकाकडूनच होतात. तसंच ह्या ऑफिसमधून ट्विट ह्याच्यात चूक झाली असेल, पण याच्यामध्ये तथ्य आहे असं मला वाटतंय आणि आहे न्यूज मध्ये सुद्धा असं चाललेलं आहे की 20,000 पदच एमपीएससी घेणार आणि राहिलेले 50,000 पदं ही एमपीएससीच्या बाहेर ठेवले जाणार आहेत. तुम्हाला ज्यावेळेस मी पदं कोणती एमपीएससीच्या बाहेर असणार आहेत आणि एमपीएससीत कोणते पद असणार आहेत हे सांगितलं सुद्धा तुमच्या लक्षात येईल की अरे हे तर बरोबर आहे की 50,000च एमपीएससीच्या बाहेर असणार आहेत, 20,000 एमपीएससीत असणार आहेत. बरोबर आहे का? तर आपण मग आता हे नेमके कशा कशा पद्धतीने कोणते कोणते पद एमपीएससीच्या बाहेर असणार आहेत, एमपीएससी कोणते पद घेईल याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. आता याच्या अगोदर तुम्हाला अनेक जणांना कन्फ्युजन असेल की पहिल्यांदा सांगितलं होतं की आकृतीबंध तयार करायचे 100 दिवसाचा रोड मॅप सरकारने ठरवला होता. त्याची तारीख दिली होती 2 ऑक्टोबर. म्हणजे 2 ऑक्टोबर पर्यंत आकृतीबंध तयार करणार 2025 आणि त्याच्या पुढे मेगा भरती सुरू होणार. पण नंतर पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ह्या रोडमॅप मध्ये फक्त मेगा भरती नव्हती, इतरही राज्य सरकारचे वेगवेगळे कार्यक्रम, काम, योजना या सगळ्यांचा मिळून तो रोडमॅप होता आणि त्यातला एक भाग मेगा भरती होता. बरोबर आहे का? मग त्याच्यामुळे काय केलेले त्यांनी याला मुदत वाढ दिलेली होती 2 जानेवारीपर्यंत आणि 2 जानेवारी 2026 पर्यंत सगळे आकृतीबंध तयार करायचे आणि त्याच्यानंतर मग मेगा भरती प्रक्रिया ही सुरू होणार अशा पद्धतीने सांगितलं होतं. आणि तुम्ही म्हणाल मग 2 जानेवारी आता फेब्रुवारी आले आणि आता निर्णय घेतला. निर्णय बाळांनो आता नाही घेतला, निर्णय हा अगोदरच झालेला आहे. फक्त आता काय आहे ती बैठक घेतलेली, बैठकीमध्ये आपल्याला माहिती समोर आलेली आहे. आता अगोदरच सांगितलं होतं. आणि 2 जानेवारी 2026 पर्यंत जवळपास सगळ्या विभागाचे आकृतीबंध सुद्धा गेलेले आहेत. कारण आकृतीबंध गेले जोपर्यंत जात नाहीत प्रत्येक विभागाचे राज्य सरकारपर्यंत, तोपर्यंत आकडा कसा निश्चित होणार की नेमक्या जागा किती भरायच्यात ते. त्यामुळे ह्या जागांचा आकृतीबंध काही व्हायरल झालेत, काही नाही झाले. मग नाही झाले त्याची भरती येणार का नाही असले बिलकुल फालतू विचार करू नका. सगळे आकृतीबंध खात्रीने राज्य सरकारपर्यंत पोहोचले असणार आहेत आणि भरती प्रक्रियेत किती कोणत्या विभागाच्या जागा आहेत हे राज्य सरकार, सामान्य प्रशासन विभाग या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. उगाच काय असतं माहिती का, काही जण असतात बघा उगाच बहाणे बनवायचे, अभ्यासाचा तर पत्ता नाही पण उगाच बहाणे बनवायचे की ह्याच्यामुळे हे होतं त्याच्यामुळे ते होतं अशा प्रकारे. आणि कशाचं काय खरंय, सरकारचं 2023 मध्ये तसंच म्हणत होते. आठवड्याला एक जाहिरात येत होती, कोणती परीक्षेचा फॉर्म भराव आणि कशाचा अभ्यास करावा हेच पोरांना समजत नव्हतं. त्याच्यामुळे ते अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्या पुढे डिस्कस करू आपण. प्री मेन्स वगैरे कसं असेल काय याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सगळं एमपीएससी भरती प्रक्रिया कशी राबवली जाईल, कोणते पद असतील आणि सरळ सेवेत कोणते असतील हे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. त्याचं पहा आता बघा, हेच लक्षात आलं म्हणजे आता तुम्ही गांभीर्याने घ्या या गोष्टी. आता काही त्या रोड मॅपला काही मुदतवाढ वगैरे दिलेली नाहीये म्हणूनच तो निर्णय आलेला आहे. त्यामुळे मुदतवाढही भेटणार नाही, काहीच नाही, कार्यक्रम सुरू होणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आता आपण टप्प्याटप्प्याने कोणत्या कोणत्या भरती प्रक्रिया ह्या एमपीएससीच्या बाहेर असतील हे अगोदर पाहूया आणि त्यानंतर एमपीएससीत असणाऱ्या लवकरात लवकर कोणत्या कोणत्या भरती प्रक्रिया सुरू होतील याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे. लक्षात. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एमपीएससीच्या बाहेर असणारी सगळ्यात महत्वाची परीक्षा म्हणजे जिल्हा परिषद भरती. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जेही वेगवेगळे पद भरले जातात ते कोणतेही पद एमपीएससी मार्फत भरले जाणार नाहीत. कोणते, पहिलं मी सांगतो तुम्हाला, झेडपी म्हणजे जिल्हा परिषदेचे कोणतेही पद भरले जाणार आहेत. आता याच्यामध्ये महत्वाचे पद कोणते आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य सेवक. ही जाहिरात लवकर यायची शक्यता आहे. आणि आरोग्य सेवकची जी, आता आरोग्य सेवक सुद्धा वेगवेगळे असतात, 3 प्रकारचे असतात. एक तर आरोग्य मंत्रालयाचं असतं, जिल्हा परिषदेचं असतं आणि आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालय आहे त्याचं सुद्धा वेगळं असतात. पण ह्या जिल्हा परिषद अंतर्गत जे 40% 50% जे आहे, आता त्याची 12वी सायन्स ही पात्रता केलेली आहे. बरोबर आहे का? हे पद आरोग्य सेवकची ही जाहिरात खूप लवकर येणं अपेक्षित आहे. बरोबर आहे का? त्याच्यामुळे आरोग्य सेवकचे पद सुद्धा हे जिल्हा परिषद आरोग्य सेवक सांगतोय मी, जिल्हा परिषदेचे एमपीएससीच्या बाहेर असणार आहेत. त्याच पद्धतीने ग्रामसेवक सुद्धा एमपीएससीच्या बाहेरच असणार आहे कारण ते जिल्हा परिषद घेते. जिल्हा परिषद मधले महत्वाचे पद सांगतोय तुम्हाला. त्याच पद्धतीने अजून असतात विस्तार अधिकारी. विस्तार अधिकारी 2 प्रकारचे असतात, विस्तार अधिकारी सांख्यिकी आणि विस्तार अधिकारी पंचायत. हे पद सुद्धा एमपीएससीच्या बाहेर असणार आहेत. बरोबर का? त्याच पद्धतीने अजून लिपिक असतात त्याच्यात, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. बरोबर आहे का? लिपिक, वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यकला एकच वापरू. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक. लक्षात, हे सगळे पद जे आहेत ह्याच्यात भरपूर पद आहेत. तसंच तांत्रिक सुद्धा पद आहेत. तांत्रिक म्हणजे अभियांत्रिकी वगैरे अशी याचे पद सुद्धा. हे जिल्हा परिषद अंतर्गतची जी सगळी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया एमपीएससीच्या बाहेर कक्षेमध्ये ठेवली जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी
स्वतंत्र यंत्रणा असू शकते. जिल्हाधिकारी जिल्हा स्तरावर जे आहे ते जिल्हा निवड समिती तयार केली जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये, कदाचित ते निर्णय घेतील की कशा पद्धतीने ही एक्झाम राबवायची ती. लक्षात, अशा पद्धतीने. त्याच्यामुळं ही जी जिल्हा परिषदेची आहे ही एमपीएससी मार्फत भरली जाणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. त्यानंतरची दुसरी महत्वाची भरती, यातले मी सगळे पद नाही सांगत हा, त्याच्यामध्ये आणखी पद आहेत, पण जास्त तयारी करणारे पोरं, लक्षात, याच्याबद्दल मी सांगतोय तुम्हाला. लक्षात, त्याच्यानंतरची दुसरी महत्वाची भरती मनपा भरती. बऱ्याच मनपाच्या भरती झालेल्या आहेत आणि बऱ्याच राहिलेल्या आहेत. आणि ज्या परीक्षा महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेत अजून पूर्ण झालेली नाहीये त्यांची इथून पुढे सुद्धा एमपीएससी मार्फत होणार नाहीये. लक्षात ठेवा, भरती प्रक्रिया ती सुद्धा सरळ सेवेने एखादी टीसीएस, आयबीपीएस किंवा दुसरी कोणती एखादी संस्था, ही संस्था ही परीक्षा घेणार आहे. मनपामध्ये सुद्धा महत्वाचे अनेक पद असतात, जसं की अग्निशामकचे असतात, अग्निशामक जवान वगैरे अशा पद्धतीने पद असतात. त्याच पद्धतीने तांत्रिक असतात, लेखापाल असतं, लिपिक असतं. महत्वाचे सांगतो तुम्हाला फक्त, लेखापाल, लिपिक, तांत्रिक पद मनपामध्ये खूप असतात, म्हणजे इंजिनिअरिंगचे वगैरे पद, तांत्रिकचे पद, लेखापालचे पद, लिपिकचे पद म्हणजे वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, असे महत्वाचे काही पद. असे जे महत्वाचे काही पद आहेत हे मनपा भरतीचे, हे सुद्धा एमपीएससी मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार नाही. याच्यासाठी सुद्धा वेगळी परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा असणार आहे. त्यामुळे ह्या जे तयारी करतायत यांना सुद्धा कुठेतरी एमपीएससी मध्ये जागा नसणार आहे. तुम्हाला दुसरी परीक्षा देऊन इथं सिलेक्ट व्हावं लागणार आहे. ही मनपा भरती झाली. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मनपाच्या भरतीनंतरचा शिक्षक भरतीमध्ये बघा, शिक्षक भरतीमध्ये सुद्धा राज्य सरकारने विशेष एक पोर्टल तयार केलेले, पवित्र पोर्टल. आणि ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच म्हणजे तुमची टीईटी असेल किंवा टेट असेल, या एक्झाम ज्या आहेत ह्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच भरल्या जाणार आहेत. म्हणजे इथून पुढची टीईटी एक्झाम असेल, टेट एक्झाम असेल, बिलकुल एमपीएससी मध्ये जाणार नाही. हे लक्षात ठेवा, गांभीर्याने घ्या. याच्यामध्ये कोणताही बदल होणं अपेक्षित नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या परीक्षा जाणार नाहीत, ज्या जाणार आहेत, याचं कन्फ्युजन तुमचं दूर झालं पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ सांगतोय तुम्हाला. लक्षात, अशा पद्धतीने पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत असते. त्यामुळे ही सुद्धा भरती प्रक्रिया कोणतीही एमपीएससी मार्फत घेतली जाणार नाहीये, हे पण लक्षात ठेवा. लक्षात, जिल्हा परिषदेअंतर्गत सुद्धा कंत्राटी शिक्षक भरती, जिल्हा परिषद कधी सारखं येत नाहीत त्या जागा, पण येतात कधीतरी, ती सुद्धा भरती प्रक्रिया काही एक तर कंत्राटी परीक्षा एमपीएससी मधून त्या भरल्या जाणार नाही, कोणत्याच ज्या सरळ सेवेत आहेत त्या कंत्राटीच राहणार आहेत, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतरची महत्वाची नगर परिषद भरती. आता बघा, नगर परिषदेमध्ये 2 प्रकारच्या जागा आहेत. नगर परिषदेमधलं कन्फ्युजन, अनेक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे नगर परिषदेमध्ये. नगर परिषदेची भरती प्रक्रिया नेमकी कशी होईल? काही एमपीएससीत म्हणतायत, काही सरळ सेवेत म्हणतात, नेमका भानगड काय? तर बघा, जिल्हास्तरीय पद येतं. आता जिल्हास्तरीय पद म्हणजे काय असतात बघा, सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये सुद्धा गट क आणि गट ड ची पद आहेत. जिल्हास्तरीय पदामध्ये सुद्धा गट क आणि गट ड ची पद आहेत. ही पद जी आहेत हे फिक्स झालेलं आहे की टीसीएस किंवा आयबीपीएसच घेणार. तुम्ही अनेक जणांचं मी ऐकलं की बाबांनो, निर्णय घेतला 1 जानेवारीच्या नंतरचे पद सगळे एमपीएससी भरणार, मग ही परीक्षा का टीसीएस आयबीपीएस घेते? त्याचं कारण आहे त्याच्या पाठीमागं, हा निर्णय खूप अगोदर झालेला आहे. ही भरती प्रक्रिया खूप अगोदर येणं आवश्यक होतं, पण निघलीच नाही. याच्यामध्ये पद कोणते येतं? लिपिकचे पद येतं. त्याच्यानंतर अजून सांगायचं झालं तर तांत्रिक पद खूप जास्त येतं. लिपिक आणि तांत्रिकचे पद, शिपाईचे पण पद आहेत. ही सगळी नगर परिषद गट क ड ची जिल्हास्तरीय जी भरती, ही भरती अगोदर येणार आहे. खूप लवकर भरती येणार आहे नगर परिषद, याच्यासाठी तयार राहायचं. जिल्हास्तरीयची ही भरती प्रक्रिया ही एमपीएससीच्या कक्षेच्या बाहेर ठेवलेली आहे. एमपीएससी ही भरती प्रक्रिया याच्यासाठी राबवणार नाही. त्याच्यानंतरचं बघा, राज्यस्तरीय. आता राज्यस्तरीय मध्ये कोणते कोणते आहेत बघा, तुम्हाला सांगतो पद. ह्याच्यावर लय जणांचा डोला असतो. ही भरती प्रक्रिया 2023 ची जी मेगा भरती 23 आणि 24 या 2 वर्षामध्ये राबवली होती, त्याच्यामध्ये ही जाहिरात आलेली होती आणि खूप चांगले पद असतात याच्यामध्ये. ही राज्यस्तरीय जे पद आहेत नगर परिषदेचे, ते मात्र एमपीएससीच्या माध्यमातून भरले जाणार आहेत. इथं जिल्हाधिकारी, जिल्हा निवड समितीचा काही रोल नसणार आहे. त्याच्यामुळं याच्यात टीसीएस, आयबीपीएस राज्यस्तरीय पद भरले जाणार नाहीत. याच्यामध्ये कोणते कोणते पद येतं? एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचं फक्त पात्रता ही डिग्री आहे, कर निर्धारण अधिकारी. एमपीएससी मार्फतच हे भरलं जाणार आहे.
त्यानंतर बघा लेखा व लेखा परीक्षक, जे लेखा परीक्षकचं पद आलेलं होतं ते सुद्धा, म्हणजे बघा राज्य संवर्गातील वित्त व लेखाधिकारी नगर परिषद, वित्त व लेखाधिकारी हे सुद्धा पद कशामध्ये जाणार आहे, एमपीएससी मार्फतच नगर परिषदेचं भरणार आहे. त्यानंतर अग्निशामक निरीक्षक पद होतं, याच्यामध्ये शॉर्ट मध्ये लिहितो म्हणजे तुमचाही वेळ जास्त वाया जाणार नाही. अग्निशामक निरीक्षक हे सुद्धा पद हे एमपीएससी मार्फतच भरलं जाणार आहे. त्याच पद्धतीने स्वच्छता निरीक्षक, आणि काही तांत्रिक पद सुद्धा होते याच्यामध्ये, अभियांत्रिकीचे, स्थापत्य अभियांत्रिकी वगैरे, सहाय्यक वगैरे अशा पद. ही सगळी भरती प्रक्रिया जी आहे ती एमपीएससी मार्फत भरली जाणार आहे. म्हणजे मनपा सगळी एमपीएससीत नाही, जिल्हा परिषद नाही, पण नगर परिषदेचे काही पद एमपीएससी मार्फत, काही पद सरळ सेवेने भरले जाणार आहेत. बाहेर दुसरी संस्था घेईल कोणती, टीसीएस आयबीपीएस दोन्ही पैकी एक, हे फिक्स आहे. इथं दुसरी एखादी ऑप्शनच नाहीये, कारण त्यांनी ठरवलेले टीसीएस आयबीपीएसच, दोन्ही पैकी कोणतीही स्थानिक जिल्हाधिकाऱ्याला अधिकारी दिलेले आहेत. म्हणजे जिल्हाधिकारी ठरवतील की आपल्या जिल्ह्यातले जे पद आहेत ते टीसीएस मार्फत भरायचे का आयबीपीएस मार्फत भरायचे. हिथं आणि हे खालचे जे पद सांगितले मी तुम्हाला, हे राज्य संवर्गातील पद जे आहेत, हे सगळे पद हे एमपीएससी मार्फतच भरले जाणार आहेत. हे झाले नगर परिषदेच्या बाबतीमध्ये. आता त्याच्यानंतर बघा, लक्षात आलं असेल तुमच्या, त्याच्यानंतरची महत्वाची भरती प्रक्रिया सांगतो तुम्हाला. नगर परिषद झाली आपली, शिक्षक भरती झाली, अजून एक महत्वाची न्यायालयीन भरती प्रक्रिया. मग न्यायालय भरती प्रक्रियेमध्ये दोन असतात. एक असते ती जिल्हा न्यायालय, त्याची जाहिरात येणार आहे बरं का, त्याच्या आता आकृतीबंध मागणी पत्र याच्या बाबतीमध्ये बातमी आलेली होती. आणि उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे सगळे फॉर्म बिम भरून झालेत आता, आणि या दरवर्षी भरती येतात. उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयामध्ये वेगवेगळ्या भरती प्रक्रिया असतात. याच्यामध्ये मग वाहन चालक असते, वाहन चालक, शिपाई असते, लिपिक असते. याच्या लिपिकला टायपिंग लागत नाही, डिग्रीवरच भरले जाते. लक्षात आलं ना. अशा पद्धतीने वेगवेगळे पद हे महत्वाचे. तुम्ही जास्त पोरं ज्याचा इंटरेस्ट असतो सरळ सेवेची तयारी करणाऱ्या पोरांना, त्या पदाबद्दल मी सांगतोय. फक्त सगळेच पद सांगायचे म्हणले व्हिडिओ खूप मोठा होईल, बरोबर आहे का. त्याच्यामुळे मग हे न्यायालय काय करत असतात, त्यांची भरती प्रक्रिया ते स्वतः राबवतात. त्यांच्या भरती प्रक्रिया ते कोणत्याही संस्थेकडे वगैरे देत नाहीत. त्यामुळे न्यायालयीन कक्षेतले जेही पद आहेत एमपीएससी बिलकुल भरणार नाही. ते न्यायालयीन कक्षेतले पद हे न्यायालय स्वतःच भरेल. त्यामुळे ही सुद्धा न्यायालयाची सुद्धा कोणतीही भरती प्रक्रिया ही एमपीएससी मार्फत राबवली जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. न्यायालयाचं लक्षात आलं असेल. आणखी सगळ्यात जास्त पोरांचं कन्फ्युजन आहे पोलीस, म्हणजे पोलीस भरती, त्यानंतर वनरक्षक, त्यानंतर आता ह्याच्यात बी वनपाल वगैरे आहेत, क्लिपिकच्या जागा आहेत, शिपाईच्या जागा आहेत, त्याही वेगवेगळ्या. आता वनरक्षक भरती, त्याच्यानंतर एक्साइज कॉन्स्टेबल या भरती प्रक्रिया. ह्याच्यात काय असतं, या भरती प्रक्रियेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला मैदानी चाचणी असते. आणि मैदानी चाचणी असते त्याच्यामुळे एमपीएससीला कुठंतरी, आता बघा पीएसआयचं फिजिकल घ्यायचं म्हणल्यावर एमपीएससीवर खूप लोड येतो. आणि त्याच्यामुळे मग ह्या भरती प्रक्रिया राबवायची, सगळ्याच्या मैदानी चाचण्या घ्यायच्या, आणि त्याचे फॉर्म बघा किती येतात, लाखात फॉर्म असतात. पोलीस भरती वगैरे खूप विद्यार्थी तयारी करतात. त्यामुळे कुठेतरी एमपीएससी अति बर्डन येईल. त्यामुळं ह्या परीक्षा ज्या मैदानी चाचणीत, मला तरी वाटतंय आता याच्यामध्ये सुद्धा एक्साइजच्या किती पद एमपीएससी जातात, किती इकडे राहतात. वनरक्षकचं सुद्धा तसंच आहे, बरोबर आहे का. याच्यात अजूनही थोडंसं कन्फ्युजन आहे. पण ज्याला मैदानी चाचणी आहे, माझं तरी वैयक्तिक मत असं आहे, याला मैदानी चाचणी ह्या परीक्षा एमपीएससी बिलकुल घेणार नाही. कारण की ही एमपीएससीच्या बाहेरच्या कक्षात 50,000 पद ठेवलेत. मग 50,000 पद कोणते असतील, ह्याच मेगा भरती असतात. पोलीस भरती आली की किमान 15,000, ऍव्हरेज 15,000 पद असतात. मग कमी जास्त होतात त्याच्यामध्ये, पण तेवढे पद असतात. मग ते याच्यामुळे काय केलं, याला मैदानी चाचणी असल्यामुळे ही भरती प्रक्रिया सुद्धा आता जशी प्रक्रिया चालू आहे तशीच चालू राहील. लक्षात, असं मला वाटतं. हाय, याच्यामध्ये वनरक्षक एक्साइज मागच्या वर्षी टीसीएस ने घेतल्या होत्या. कदाचित ते टीसीएस घेईल, आयबीपीएस घेईल, का मग आणखी एखादी दुसरी संस्था घेईल, याच्याबद्दलचं अजून काही फिक्स नाहीये. त्याच्याबद्दल अजून फिक्स नाही. फिक्स फक्त नगर परिषदेचं आहे तेवढं, बाकीच्यांचं नाहीये. ते नाही सांगू शकत आपण. पोलीस भरतीत तर काही बदल होणार नाही. आता जशी प्रक्रिया पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तालयाच्या नेतृत्वाखालीच ती भरती प्रक्रिया पूर्ण राबवली जात असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही विशेष बदल होतील असं नाहीये. वनरक्षक एक्साइज मध्ये बघू, पण सध्या तरी वनरक्षकची तयारी करणार आणि एक्साइजची, कारण वनरक्षकची जाहिरात येणं अपेक्षित आहे आता अगोदर पहिल्या टप्प्यामध्येच. कारण की खूप दिवस झालं ते रडगाणं चालू आहे त्यांचं वन मंत्र्याचं. आता एवढे पद लगेच भरणार, महिन्यातच भरणार. त्याच्यामुळे ही परीक्षा एक्साइजचा सुद्धा आकृतीबंध वगैरे पहिल्याच तयार केलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा जाहिरात येणं अपेक्षित आहे.
लक्षात येत आहे. त्याच्यामुळे ह्या परीक्षा ज्या आहेत ह्या परीक्षा कुठंतरी एमपीएससी घेणार नाहीये, हे लक्षात ठेवा. हा लक्षात. अजून जर सांगायचं झालं तरी माझं वैयक्तिक मत आहे, ज्या परीक्षेला 10वी आणि 12वी एवढ्याच पात्रता आहेत, या परीक्षा एमपीएससी बाहेर, मग आता तुम्ही बघा कोणत्या पात्रता एमपीएससी बाहेरच राहतील अशी शक्यता आहे. म्हणजे 10वी 12वीच्या पात्रता असणाऱ्या परीक्षा, कारण एमपीएससी परीक्षा पद्धत किती राबवणार, बरोबर का, नेमकं कशा कशा पद्धतीने किती वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा वर्षभरात घ्यायचं, त्याला सुद्धा आयोगाला लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी 10वी 12वीच्या माध्यमातून जे पद भरले जातात आता ते पद मात्र एमपीएससीच्या बाहेरच्या कक्षेतील राहतील अशी जवळपास 90% जास्त शक्यता आहे. त्यामुळे ते एक लक्षात ठेवा. हे सुद्धा महत्वाचं आहे की बाबा हे पद सुद्धा, मग हे कोणत्या कोणत्या पात्रता आहेत, तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता त्यावर ते निश्चित होईल, बरोबर आहे का. आता बघा एमपीएससी मार्फत भरलेले कशा प्रकारे राबवले जातील. आता मी तुम्हाला सांगितलं एमपीएससीच्या बाहेर कक्षेमध्ये कोणते कोणते पद आहेत. आता एमपीएससीतून राबवले जातील असे काही पद कोणते ज्याच्या जाहिराती लवकर येणं अपेक्षित आहे. एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगर परिषद. नगर परिषदेची जाहिरात येणं अपेक्षित आहे. खूप पद रिक्त आहेत. अजून अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका, हे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असतात पद, पण खूप कमी असतात. आणि दुसरे सुद्धा पद असतात. त्यातले जे दुसरे पद आहेत अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका, लक्षात ठेवा मुख्य सेविकालाच पर्यवेक्षिका म्हणतात, ही जाहिरात सुद्धा येणं अपेक्षित आहे. बरेच दिवस झालं रेशीम संचालनालय, रेशीम संचालनालयाच्या जाहिरातीबद्दल सुद्धा बरंच चर्चा चालू आहे. मागच जाहिरात येणं अपेक्षित होतं, पण हा आकृतीबंध पुन्हा नव्याने राज्य सरकारने तयार करायला लावल्यामुळं सगळ्या विभागांना ती भरती प्रक्रिया लांबली गेलेली आहे. ती भरती आहे. अजून महत्वाचं म्हणजे तलाठी भरती, ग्राम महसूल अधिकारी त्याला म्हणतो नवीन नाव, तलाठी भरती, ही सुद्धा एमपीएससी मार्फतच राबवली जाईल. ह्या महत्वाच्या लवकरात लवकर येणाऱ्या जाहिराती येतात. लवकर बाकीच्या सुद्धा अनेक येतात, MIDCच्या आहे, भरपूर आहेत, पण ह्या जाहिराती लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात महाभरती सुरू झाली की ह्या जाहिराती येऊ शकतात. त्यामुळे लगेच या परीक्षांचे जे जे विद्यार्थी तयारी करतात यांनी ही गोष्ट पूर्णपणे गांभीर्याने घ्यायची आहे, लक्षात. आणि या परीक्षांची तयारीला आतापासून लागायचं आहे. आता लक्षात आलं, ह्या भरपूर एमपीएससी ज्या मी आता सांगितल्या त्या सोडून बाकीच्या सगळ्या एमपीएससी फक्त मी पहिल्या टप्प्यामध्ये. तसंच कृषी विभागाचे सुद्धा मागणी पत्र वगैरे आता प्राप्त झाले, ही सुद्धा कृषी विभागाची सुद्धा जाहिरात लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे, लक्षात. त्याच्यामुळे ते पण लक्षात ठेवा. लक्षात. कृषी विद्यापीठांची जाहिरात सुद्धा एमपीएससी नाही गेली असं वाटतं. कृषी विद्यापीठाची सुद्धा एक जाहिरात पेंडिंग आहे, ती सुद्धा जाहिरात सरळ सेवेने वेगळ्या पद्धतीनेच भरली जाईल याची शक्यता आहे. त्यामुळे मी ठामपणे नाही सांगू शकत, पण तसं आहे, लक्षात येतंय. यामुळे ह्या ज्या सगळ्या आहेत याच्या लवकरात लवकर जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, नगर परिषदेची एक तर लवकरच येणार आहे, फिक्सच आहे, पण दुसरी जाहिरात जी राज्य संवर्ग आहे त्याची सुद्धा जाहिरात लवकरात लवकर येईल. त्यामुळे कुठंतरी आपण तयारीला लागायचं आहे. आता बघा नेमकी एमपीएससी कशा पद्धतीने परीक्षा राबवेल. आता याच्याबद्दल अजून एमपीएससीने काही निश्चित केलं नाही. मी तुम्हाला 4 गोष्टी एक सेल्फ अनालिसिस करून सांगतोय, किंवा मार्केटमध्ये कुणी सांगत असेल तरी ते सुद्धा सेल्फ अनालिसिस करूनच सांगतायत. निश्चित असा निर्णय झालेला नाहीये, म्हणजे की बाबा गट ब मध्ये काही गट क मध्ये पद जातील का, मग वेगळी एखादी सरळ सेवेसाठी सेपरेट सरळ सेवेसाठी गट क ची वेगळी एक्झाम काढली जाईल का, प्रत्येक पद वेगळी जाहिरात असं केलं जाईल. याच्यामध्ये अनेक जणांचा गोंधळ आहे. काय याच्यामध्ये काही काही पदांना सिलेबस वेगळा आहे. जसं की आताच्या सिलेबसनुसार नगर परिषदचा असं फक्त इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GK असा नाहीये सिलेबस. याच्यामध्ये वेगळा तांत्रिक सिलेबस आहे वेगळा. अंगणवाडीला सुद्धा तसाच आहे, रेशीम संचालनाला सुद्धा तसाच आहे, तलाठीला तसा नाहीये. मग काय होईल माहितीये का, काही काही गट क मध्ये पद जातील, पण खूप जास्त पद जातील असं मला वाटत नाही. गट क ची जी पूर्व मुख्य आता होते लिपिकसाठी, औद्योगिक निरीक्षक आणि एक्साइज इन्स्पेक्टरसाठी, त्याच्यामध्ये काही पद जातील, पण सगळीच पद त्याच्यामधून भरणं शक्य नाहीये. हे पण आहे, कारण काहीला सिलेबस थोडासा वेगळा पडतो, बरोबर आहे का. किंवा मग काय करू शकतात की एकच यंत्रणा पूर्णपणे नवीन तयार करायची, आणि नवीन यंत्रणा तयार करून, म्हणजे जशी गट ब मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा त्याच्यामध्ये वेगवेगळे पद आहेत, गट क पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा त्यामध्ये वेगळे पद आहेत, राज्यसेवा परीक्षा त्यामध्ये वेगवेगळे पद आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं असेल एमपीएससीचा पॅटर्न, ज्याला सिलेबस वेगळा असतो थोडासा, त्या परीक्षा वेगळ्या राबवतात सरळ सेवेच्या माध्यमातून, लक्षात. अशा पद्धतीने आता कनिष्ठ न्यायाधीश वगैरे परीक्षा घेतात, त्यांना सिलेबस वेगळा आहे. अशा भरपूर पद आहेत. प्राध्यापकाची सुद्धा एमपीएससी परीक्षा घेते, त्याचा सिलेबस वेगळा. किंवा पाठीमाग ह्याची शिक्षण विभागाची एक जाहिरात आली होती एमपीएससी मार्फत, त्याचाही सिलेबस थोडा वेगळा आहे. कृषी विभागाची जाहिरात येते, त्याचा सिलेबस वेगळा आहे. ज्याचा सिलेबस वेगळा आहे त्याची वेगळी परीक्षा घेतात. मग ज्याला सिलेबस खरंच त्यांना वेगळा ठेवायचा आहे, अशा बहुतेक पदांची जी जाहिरात आहे
ती एक एक जाहिरात येऊ शकते, सिंगल जाहिरात, किंवा मग ते एक वेगवेगळे येऊन ज्या पदांचा सिलेबस जवळपास सारखाच ठेवायचा आहे त्याच्यासाठी एक वेगळी सरळ सेवेसाठी वेगळी एखादी गट कचीच दुसरी एखादी परीक्षा यंत्रणा राबवली जाऊ शकते, बरोबर आहे का. एखादी परीक्षा आयोजित केली जाऊ शकते, त्याच्यामध्ये मग पूर्व मुख्य असू शकतं किंवा मग एकच परीक्षा कंबाईन, कारण पूर्व मुख्याच्या आता 2 परीक्षा आहेत, एकच परीक्षा असणारी सरळ सेवा म्हणून एक गट तयार केला जाऊ शकतो. म्हणजे जसं की उदाहरण देतो तुम्हाला, गट क सरळ सेवा आपण म्हणतो ना, गट ब संयुक्त मुख्य अराजपात्रित संयुक्त पूर्व मुख्य, पण सरळ सेवा असं नाव जोडून गट क सरळ सेवा भरती प्रक्रिया असं मिळून अनेक पद एकत्र करू शकतात. आता त्याच्यावर काहीच डिस्कशन झालेलं नाहीये, पण सध्या एमपीएससीच्या मध्ये जाणाऱ्या परीक्षेवाल्यांनी एमपीएससीच्या आधारावर अभ्यास करायचा त्या पॅटर्ननुसार, आणि ज्या परीक्षा सरळ सेवेमध्ये राहणार आहेत त्यांनी अगोदर जशा परीक्षा घेतल्या होत्या तेव्हा जशा पद्धतीने प्रश्न विचारले होते तशाच प्रकारचे प्रश्न विचारतील असं ग्राह्य धरायचं आणि तशाच पद्धतीने तुमची भरती प्रक्रिया राबवायची. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या विचारावर ठाम राहा. कोणी का घेईना, अभ्यास महत्वाचा, विषय नाही बदलणार, इंग्रजी नाही बदलणार, मराठी नाही बदलणार, गणित बुद्धिमत्ता नाही बदलणार, ना जीके बदलणार आहे, ना चालू घडामोडी बदलणार आहे. अभ्यास तोच आहे. मग एमपीएससी जाऊ किंवा टीसीएस आयबीपीएस घेऊ किंवा आणखी कोणी घेऊ, अभ्यासक्रम तोच आहे. मग आपली तयारी, आपली मेंटॅलिटी ही पाहिजे की आपण अभ्यास कव्हर करून घेऊया. प्रश्न विचारायची पद्धत बदलेल पण अभ्यासक्रम नाही बदलणार, बरोबर आहे का. हे तर सगळ्यांना पटतंय. मग तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे ना याच्यामध्ये खंड बिलकुल पडू देऊ नका, हे महत्वाचे पोरांनो, लक्षात येते ना. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणाकडेही जाऊ द्या आणि ह्याला गाजर मुळा, मगाशीच म्हणलं ना सरकार गाजर देत आहे म्हणतात काही जण, गाजर मुळा टरबूज लसूण कांदा काय समजायचं ते समजा, बरोबर आहे का. पण तुम्ही आता अभ्यासाला तयारी करा. ज्याला समजायचंय गाजर त्यांनी समजू द्या, बरोबर आहे का. भरती प्रक्रिया 23ला तसंच झालं, धक्क्यावर धक्के मिळत होते आणि त्याच्यामध्ये असे जे चहा पेत गप्पा आणणारे पोर आहेत तसेच राहिले. हे खूप अवघड असतं मुलांना. अभ्यास हा खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे. हा लक्षात, पी हळदन हो गोरी अशा प्रकारचा हा कार्यक्रम नाहीये. तुम्हाला वेळ द्यावा लागतो. उलट वेळ कमी आहे आता असं समजा. जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासाला देणं गरजेचं आहे. आपण चालू घडामोडीच्या नोट्स आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर मोफत अपलोड करतो दररोज, त्यामुळे आपलं ऍप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला फायदा होईल. वेगवेगळ्या बॅचेस, तलाठीची बॅचेस आपली एमपीएससी पॅटर्न नुसार घेतोय आपण. जर ती बॅच पाहिजे असेल तरी तुम्ही ती बॅच घेऊ शकता. अंगणवाडीची बॅच आहे, सगळे जवळ पोलीस भरती वगैरे सगळ्याच बॅचेस आहेत. आणि इथून पुढच्या सरळ सेवेच्या बॅचेस हे एमपीएससी सारख्या पॅटर्न नुसार आहेत आणि बाकीच्या सरळ सेवा त्या सरळ सेवा पॅटर्न नुसार असणार आहेत. त्यामुळे एखादी बॅच सर्वात दर्जेदार शिकवणाऱ्या आपल्या टीम कडून तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर, बळजबरी नाही, तर आपलं ऍप आहे महाराष्ट्र अकॅडमी, डाउनलोड करा. तिथं तुम्हाला सगळ्या बॅचेस अवेलेबल होतील आणि दररोजच्या चालू घडामोडी बॅच नसली घ्यायची, फुकटात आहे त्याचा तरी लाभ घ्या. दररोज आपण चालू घडामोडी पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर अपलोड करत असतो. तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं अनालिसिस सुद्धा दिलेलं असतं, म्हणजे जेणेकरून चालू घडामोडीच्या रिलेटेड जीकेचा जो कंटेंट आहे तो सुद्धा तुमचा कव्हर व्हावा असा आमचा प्रयत्न असतो. ते सुद्धा तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल, त्याचाही तुम्ही फायदा करून घ्या. आणि काही असलं क्लास पुस्तकं वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही डेडिकेशननी अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. अभ्यास सगळेच करतात, पण एक डेडिकेशन, समोर काहीतरी संधी आलेली आहे हे टार्गेट मनामध्ये ठेवून अभ्यासाची दिशा थोडीशी बदला, थोडेसे गिअर बदला आणि चांगल्या पद्धतीने अभ्यासाला लागा. एवढंच माझं प्रामाणिक मत आहे. अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा, तुम्हाला त्याचा रिप्लाय दिला जाईल. व्हिडिओ अशा प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ लाईव्ह सेशन आपल्या युट्यूब चॅनलवर कंटिन्यू चालूच राहणार आहेत. त्यामुळे आपलं युट्यूबचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचू शकू. आणि बाकी काही अडचण वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, तुमच्या प्रत्येक अडचणीला उत्तर दिलं जाईल. महत्वाची काही अडचण असेल तर व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमची अडचण सोडवली जाईल. ठीक आहे, धन्यवाद.